नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या पालकांचा नेहमी एक कन्सर्न असतो की बाळाने जसं स्कूल स्टार्ट केलेलं आहे त्यानंतर बाळ हा वारंवार आजारी पडतो आहे. बाळाला नेहमी सर्दी कफ खोकला होत आहे किंवा काही ना काही इन्फेक्शन होत आहे किंवा बाळ हा शाळेत चालल्यापासून बाळाची इम्युनिटी कमी झालेली आहे, बाळाचा ॲक्टिव्हनेस कमी झालेला आहे, बाळाचं पूर्ण शेड्यूल किंवा जे काही रुटीन आहे हे डिस्टर्ब झालेलं आहे. तर असं काय करायला हवं, कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्या जेणेकरून बाळाची इम्युनिटीही बूस्ट होईल, बाळ हा ऍक्टिव्ह राहील, एनर्जेटिक राहील आणि हे जे काही स्कूल टाइम आहे, स्कूल एन्व्हायरमेंट आहे, हा बाळ एन्जॉय करायला मदत होईल. लक्षात घ्या, माझ्या बाबतीमध्ये सुद्धा माझ्या मुलाने म्हणजे अद्वैतने जेव्हा पहिल्यांदा स्कूल स्टार्ट केलं होतं तर त्यावेळी त्याचं हे जे रुटीन आहे हे सेट करण्यासाठी मला सुद्धा खूप जास्त वेळ गेला. त्याचबरोबर तो प्रत्येक आठवड्याला आजारी पडायचा. सर्दी कफ खोकला तर व्हायचाच, पण त्याचबरोबर खूप सारे स्किनचे जे काही आजार आहेत किंवा डोळे येणं यासारख्या खूप गोष्टी त्याच्या बाबतीमध्येही व्हायच्या. आणि या ज्या काही सगळ्या टिप्स आहेत या मी त्याच्यावरती अप्लाय करत गेले आणि त्या वर्क होत गेल्या. आय होप तुम्हाला सुद्धा या सगळ्या टिप्स ह्या खूप जास्त कामी येतील. तुमचं जे काही शाळेमध्ये जाणारं मूल आहे हे हेल्दी आणि सुदृढ ठेवण्यासाठी. कोणत्या अशा टिप्स आहेत जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्याच्या टॉपिककडे. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना जर तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह ठेवायचं असेल, एनर्जेटिक ठेवायचं असेल, फ्रेश ठेवायचं असेल किंवा बाळाला आनंदी हॅपी ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी माझ्या अनुभवामधून तुम्हाला सांगते आहे ते म्हणजे बाळाच्या रात्रीच्या झोपण्याचा टायमिंग. बाळाला तुम्हाला जेवढं रात्री लवकर झोपवता येईल तेवढं लवकर झोपवायचं आहे. बाळाची जर एक पुरेशी झोप झाली, बाळाला व्यवस्थित झोप मिळाली तर दुसऱ्या दिवशीचं जे काही मॉर्निंग असेल किंवा दिवसभराचं जे रुटीन आहे हे व्यवस्थित जायला मदत होते. जर रात्री उशिरा झोपत असेल तर अर्थातच सकाळी लवकर व्यवस्थित उठणार नाही. तुम्ही जर जबरदस्ती त्याला उठवत असेल तर सकाळी त्याचा मूड हा पूर्णतः डिस्टर्ब होईल. बाळ हा सकाळी रडत उठेल किंवा त्याची झोप पूर्ण होणार नाही, त्यामुळे तो दिवसभर सुद्धा चिडचिड करत राहील. बाळाची झोप व्यवस्थित झाली नाही तर बाळाला भूक सुद्धा व्यवस्थित लागत नाही. खाणं पिणं ढासळलं की बाळाचं पूर्ण आरोग्य ढासळू शकतं. त्यामुळे स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांना तुम्हाला रात्री साधारणतः 9च्या आसपास झोपवणं हे गरजेचं आहे जेणेकरून ते सकाळी 6 किंवा 6:30च्या दरम्यान उठतील किंवा 7च्या दरम्यान उठतील आणि त्यांचं जे पुढचं रुटीन आहे हे व्यवस्थितरित्या जायला मदत होईल. बाळ हा जेवढी शांत झोप घेईल तेवढी बाळाची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा छान वाढते, बाळाचा मूड फ्रेश राहतो किंवा बाळ हा आनंदी राहायला मदत होते. जेव्हा बाळ हा फ्रेश असतो, आनंदी असतो तर त्यावेळी शाळेमध्ये शिकवल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या त्याच्या पटकन लक्षात राहतात, तो ग्रास्प करतो किंवा ते जे काही एन्व्हायरमेंट आहे हे बाळाला आवडायला मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाचा आहार. बऱ्याचदा काय होतं की बाळाचं जे काही मेन मील आहे म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट असेल किंवा लंच आहे हे स्कूलमध्ये होतो आणि हे जे काही दोन गोष्टी आहेत हे बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये खूप गरजेचं आहे. बाळाचा सकाळचा ब्रेकफास्ट असेल किंवा लंच आहे हे जर एक व्यवस्थित असेल किंवा हे जर पुरेसं असेल, बॅलन्स्ड असेल तर बाळाचं आरोग्य हे सुधारायला मदत होते. पण जेव्हा बाळ हा स्कूल स्टार्ट करतो तर त्यावेळी बाळाला टिफिन दिला जातो किंवा बाळ जरी टिफिन घेऊन जात असेल तर ते व्यवस्थित खात नाही किंवा बाळाला म्हणावं तेवढं बाळाच्या आहारामध्ये त्या सगळ्या गोष्टी येत नाहीत ज्या आपण घरामध्ये असताना बाळाला देऊ शकतो. अशा वेळी बाळाच्या आहाराकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. बाळ थोडंसं खाऊ द्या पण ते जर कॅलरीने युक्त असेल किंवा पौष्टिक असेल, बॅलन्स्ड असेल तर ते बाळाच्या जास्त अंगी लागेल. नॉर्मली काही मुलांच्या बाबतीमध्ये स्कूलमध्ये बाळ हा व्यवस्थित टिफिन खातो पण बऱ्याचदा मुलं हे टिफिन व्यवस्थित खात नाहीत. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्याबरोबर बाळाला जर तुम्ही दूध देत असाल तर दूध जरूर द्यायचं आहे पण त्या अगोदर तुम्हाला 4 ते 5 जे काळे भिजवलेले मनुके आहेत हे तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत किंवा सकाळी एका दिवशी मनुके देऊ शकता किंवा एका दिवशी तुम्हाला मोरावळा बाळाला द्यायचा आहे किंवा एखाद्या दिवशी बाळाला च्यवनप्राश द्यायचा आहे. हे सकाळी उठल्याबरोबर बाळाच्या पोटात हे जायला हवं. आता हे जेव्हा बाळ खातो तर त्यावेळी बाळाची जी काही डायजेशन आहे, पचनक्रिया आहे ही अतिशय जलद गतीने कार्य करायला लागते ज्यामुळे बाळाला भूक छान लागते आणि बाळ जेव्हा टिफिन खातो तर त्यावेळी बाळाला जर छान भूक लागलेली असेल तर टिफिनमध्ये तुम्ही जे काही दिलेलं आहे हे बाळ व्यवस्थित खाईल, ते बाळाच्या व्यवस्थित अंगी लागेल, त्यामधले जे पौष्टिक घटक आहेत हे बाळाला व्यवस्थित मिळायला मदत होईल. आता बाळाचा टिफिन देत असताना सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जे काही रेडीमेड पदार्थ आहेत हे तुम्हाला बाळाला बिलकुल द्यायचे नाहीत. लक्षात घ्या, टिफिनमध्ये तुम्ही किती प्रमाणामध्ये देता
त्यापेक्षा काय देता हे खूप महत्त्वाचं आहे. नॉर्मली मी जसं म्हटलं की सकाळचं जे काही ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, ह्या गोष्टी बाळासाठी खूप महत्त्वाच्या असतात. कारण या काळामध्ये बाळाचं शरीर हे पौष्टिक घटक ॲब्सॉर्ब करण्यासाठी रेडी असतं किंवा खूप फास्ट पद्धतीने हे जे काही पौष्टिक घटक आहेत हे बाळाच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतात. त्यामुळे टिफिनमध्ये तुम्हाला नेहमी हेल्दी पदार्थ द्यायचे आहेत. शक्यतो बाळासाठी जे तुम्ही घावन बनवत आहात किंवा आणखी जे काही बनवत आहात, चपाती आहे, भाजी आहे, यामध्ये वेगवेगळ्या भाज्या येतील किंवा बाळाला जे तुम्ही पराठे बनवत आहात हे मिक्स भाज्यांचे बनवाल किंवा मिक्स डाळींच्या पिठांचे असतील किंवा मिक्स धान्यांच्या पिठांचे आहेत, या पद्धतीने करायचं आहे. 4 मुलांमध्ये बसून जेव्हा बाळ खातो तर त्यावेळी बाळ हा व्यवस्थित खातो. जी मुलं घरामध्ये खाण्यासाठी नखरे करतात ते कदाचित शाळेमध्ये या सगळ्या गोष्टी खातात आणि जेव्हा हे मुलं थोडं थोडं सगळे पदार्थ खातात तर त्यामधून मिळणारं पोषण सुद्धा बाळासाठी पुरेसं असेल. बाळाला आवश्यक असणारे जे काही जीवनसत्व आहेत हे यामधून मिळतील आणि बाळाचा आहार किंवा बाळाचं आरोग्य हे उत्तम राहायला मदत होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या आहारामध्ये ड्रायफ्रुट्स हे कंपल्सरी असायलाच हवेत आणि हे ड्रायफ्रुट्स तुम्हाला शक्यतो भिजवून द्यायचे आहेत. म्हणजे रात्रभर तुम्हाला थोडेसे बदाम असतील, पिस्ता आहे, काजू आहे किंवा खारीक आहे किंवा जे खजूर आहे, असे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत, सीड्स आहेत, हे भिजवायचे आहेत आणि ते दुसऱ्या दिवशी बाळाला द्यायचे आहेत. हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे बाळाला एनर्जी देण्यासाठी मदत करतात. शिवाय यामध्ये भरपूर असे पौष्टिक घटक आहेत. बाळाची स्मरणशक्ती आहे किंवा बाळाची एनर्जी लेवल आहे हे टिकवून ठेवण्यासाठी याचा खूप मोठा रोल आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे बाळाचं पोट साफ होणं. बऱ्याचदा स्कूलचं टाइम हे लवकर असतं त्यामुळे बाळाला पॉटी होत नाही किंवा सकाळी उठल्याबरोबर बाळाचं पोट साफ होत नाही आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर वेगळं टॉयलेट किंवा वेगळं वातावरण बघितल्यानंतर सुद्धा मुलांचं पोट हे व्यवस्थित साफ होत नाही किंवा मुलं तिथे टॉयलेटला जात नाहीत. तर तुम्हाला याकडेही लक्ष द्यायचं आहे की मुलांचं पोट हे शाळेमध्ये जाण्यापूर्वी साफ व्हायला हवं. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर बाळाचं एक असं रुटीन तुम्हाला ठेवायचं आहे की उठल्याबरोबर बाळाने हे पॉटी करायला हवी. जर शाळेमध्ये जाण्यापूर्वी बाळाचं पोट साफ होत असेल तर बाळाचा जो मूड आहे हा फ्रेश राहायला मदत होते. बाळ हा ऍक्टिव्ह राहतो, बाळाला भूक छान लागते, बाळाचं डायजेशन उत्तम व्हायला मदत होते. रेग्युलरली बाळाचं पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर ब्रश करण्या अगोदर बाळाला थोडंसं कोमट पाणी द्यायचं आहे आणि त्यानंतर एक 5-10 मिनिटांनी बाळाचा ब्रश करायचा आहे. ब्रश झाल्यानंतर ऑटोमॅटिकली बाळाला पॉटी येईल, बाळाचं पोट हे साफ व्हायला मदत होईल. बाळाचं पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला बाळाला ओव्याचं पाणी देणं, जिऱ्याचं पाणी देणं, बडीशेपचा अर्क देणं गरजेचं आहे. बाळ पुरेसा पाणी पितो आहे की नाही याकडेही लक्ष द्यायचं आहे. नॉर्मली बाळ जेव्हा स्कूलमध्ये असतो तर त्यावेळी बाळाचं पाणी पिण्याचं प्रमाण हे कमी असतं. त्यामुळे बाळ हा पाणी व्यवस्थित पितो आहे की नाही, बाळाला डिहायड्रेशन तर होत नाही ना, याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. या व्यतिरिक्त बाळाच्या आहारामध्ये आवळा आहे, लिंबू आहे किंवा संत्री आहे, असे जे काही सायट्रस फ्रुट्स आहेत यांचा सुद्धा समावेश करायचा आहे. रेग्युलरली बाळाला दही द्यायचं आहे, केळी द्यायचं आहे, यामुळे बाळाचं पोट हे साफ व्हायला मदत होईल. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांचं वॅक्सिनेशन हे वेळेमध्ये होणं हे अत्यंत आवश्यक आहे. जे काही व्हायरसेस आहेत किंवा व्हायरल जे काही डिसीजेस आहेत त्यावरती जे काही वॅक्सिन्स आहेत हे तुम्हाला वेळेमध्ये घ्यायचं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षी ऋतुबदलाच्या वेळेस इन्फ्लुएन्झा नावाचं जे वॅक्सिन आहे हे तुम्हाला मुलांना जरूर द्यायचं आहे. ज्यामुळे हे जे काही छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन्स आहेत यापासून बाळाचं प्रोटेक्शन होतं. नॉर्मली जे शाळेमधून स्प्रेड होणारे किंवा जेव्हा मुलं खूप सारी मुलं एकत्र येतात तर अर्थातच एकमेकांचा संसर्ग हा होऊ शकतो, नाही असं नाही, पण जर बाळ हा वॅक्सिनेटेड असेल तर यामधून बाळ हा पटकन बाहेर पडतो किंवा बाळाची इम्युनिटी बूस्ट होते, बाळ हा तंदुरुस्त राहायला मदत होते. हे जे काही व्हायरसेस आहेत याचं संक्रमण बाळाला लवकर होत नाही. त्यामुळे तुम्हाला वॅक्सिनेशनकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्यायचं आहे. या व्यतिरिक्त जे काही बेसिक हायजीन आहे याच्या सवयी बाळाला ह्या असायलाच हव्यात. म्हणजे टिफिन खाण्यापूर्वी हात धुणं असेल किंवा वॉशरूमला जाऊन आल्यानंतर हात धुणं असेल किंवा जेवण झाल्यानंतर हात धुणं आहे, शिंकताना तोंडावरती हात धरणं, रुमाल लावणं असेल किंवा अशा ज्या सवयी आहेत या बाळाला तुम्हाला लावणं गरजेचं आहे. त्या किती महत्त्वाच्या आहेत, कशासाठी आहेत हे सुद्धा बाळाला सांगणं आवश्यक आहे. हे जे बेसिक हायजीन आहे हे जर बाळ फॉलो करत असेल तर बाळ आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल. बाळाच्या इम्युनिटीवरती म्हणावा तेवढा ताण येणार नाही आणि बाळाची इम्युनिटी ही बूस्ट व्हायला मदत होईल. बाळ हा आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे व्यायाम. लक्षात घ्या, शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांचा शारीरिक व्यायाम होणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा मुलं मैदानी खेळ खेळतात, शारीरिक हालचाल मुलांची होते तर त्यावेळी मुलांची
जी शरीर यष्टी आहे ही भक्कम व्हायला मदत होते. बाळाची इम्युनिटी सुधारायला मदत होते. बाळ हा बौद्धिकदृष्ट्या सुद्धा अतिशय ऍक्टिव्ह राहायला मदत होते. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं बाळासोबत असणारं कम्युनिकेशन किंवा बाळाला मिळणारा फॅमिली टाइम. लक्षात घ्या, बाळ जेव्हा स्कूलमध्ये जातो तर 5-6 तास तुमच्यापासून बाळ हा दूर असतो. वेगळ्या वातावरणामध्ये, वेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टी तो करत असतो आणि अशा वेळी घरामध्ये आल्यानंतर तिथे ज्या काही नवीन गोष्टी झालेल्या आहेत, जो काही त्याला शिकायला मिळालेलं आहे किंवा काही अनुभव त्याला आलेले आहेत, ते अनुभव त्याने तुमच्यासोबत शेअर करणं हे गरजेचं आहे. आणि यासाठी त्याला फॅमिली टाइम मिळणं, तुमचा क्वालिटी टाइम मिळणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, जेव्हा बाळ हा काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो तर ते तुम्हाला ऍक्टिव्हली ऐकून घ्यायचे आहेत. यामुळे होईल असं की तुमचा आणि बाळाचा बॉन्ड सुद्धा छान होईल. शिवाय स्कूलमध्ये काय काय गोष्टी होत आहेत याचा तुम्हाला अपडेट मिळेल. स्कूलमध्ये बाळ हा कसा असतो किंवा त्याच्यासोबत इतर टीचर्स असतील किंवा त्याचे जे फ्रेंड्स आहेत, क्लासमेट आहेत, हे कसे आहेत हे याचा सुद्धा तुम्हाला एक अंदाज येईल. शिवाय जेव्हा बाळ हा या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असतो तर त्यावेळी बाळाला सुद्धा थोडंसं फ्रेश वाटतं, हलकं वाटतं. बाळ जे म्हणतो आहे हे व्यवस्थित ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह रिप्लाय करायचा आहे. यामुळे बाळाचा स्कूल टाइम आहे बाळ हा एन्जॉय करायला मदत होईल. तर या काही गोष्टी होत्या शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.